नमस्कार. काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक राजीनाम्याचं टीव्हीला न्यूज ऐकली. अक्षरशः दुःख झालं त्या गोष्टीचं. या महाराष्ट्रातल्या ओबीसीला वाचवणारे तुम्ही आहात. या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला न्याय देणारे तुम्ही आहात. आणि जर तुम्ही राजीनामा सरकारमधून दिला तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाराष्ट्रातल्या ओबीसीचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीची विनंती आहे, बहुजनाची विनंती आहे, तुम्ही सरकारमधून बाहेर पडू नका. सरकारमधून जर बाहेर पडला तर मला असं वाटतं की आता पुन्हा ह्या महाराष्ट्राचं काही खरं राहणार नाही. आज काही जागेवर अशा प्रकारचा उद्रेक व्हायला लागला आहे. परंतु हे होत असताना मी एकच विनंती करेल की महाराष्ट्रातला ओबीसी शून्य जरी थोड्याफार चुका झाल्या असत्या तर विधानसभेमध्ये 100% त्या दुरुस्त करतील. साहेब, तुम्हाला सांगतो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ताकदीने बोललात, या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं जे काही तुम्ही मनोबल वाढवलं, या महाराष्ट्रातल्या ओबीसीला न्याय देण्याचं काम केलं, तो ओबीसी तुमच्याच पाठीमागे आहे. आणि 100% तुम्हाला सांगतो, हा बहुजन समाज, बहुजन असेल, सगळा बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहे. राजकारणात थोडाफार कमी जास्त झाला असेल, मान्य करतो आम्ही सुद्धा, परंतु हा जे घडलंय ते विधानसभेमध्ये 100% तुम्हाला सांगतो की हा ओबीसी असेल, बहुजन असेल, ताकदीने तुमच्या पाठीमागे राहणार आहे. आज मी 100% तुमच्या पाठीमागे आहे, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. परत एकदा सांगतो की साहेब, तुम्ही राजीनामा देऊ नका. महाराष्ट्रातल्या ओबीसीला न्याय देणारा एकमेव माणूस म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. या माणसाने जर या नेतृत्वाने जर सरकारच्या बाहेर पडायचं म्हणलं तर आजपासून आम्हाला असं वाटतं की 100% ओबीसीवर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, हे अगदी विसरता कामा नये. त्यामुळं तुम्हाला विनंती आहे माझी की आपण या महाराष्ट्रामधला सरकारमधून बाहेर पडू नका. येणाऱ्या काही दिवसामध्ये मी पहिली ओबीसीची संघर्ष यात्रा काढतोय. या संघर्ष यात्रा पहिली बीड जिल्ह्यातून गोपीनाथ गडावरून सुरुवात करणार आहे. ही संघर्ष यात्रा एवढी ताकदीने करणार आहे की 100% तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातला बहुजन समाज एकत्र आला पाहिजे. या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाने एकत्र आणण्याचं काम मी आता केल्याशिवाय राहणार नाही, एवढा शब्द देतो. आणि परत एकदा सांगतो, साहेब, आपण राजीनामा देऊ नका, ही अखंड बहुजन समाजाची विनंती आहे.